पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मत्स्य व्यवसाय संघटनेच्या वतीने 2023चा GR रद्द करण्याची मागणी केली जाते। पूर्वी एक तलाव एक संस्था अशी नियमावली होती, परंतु 2023 मध्ये 50 हेक्टरवर एक संस्था अशी तरतूद करण्यात आली। नवीन नियमामुळे आता मत्स्य व्यवसायात घुसखोरीची भीती आहे। पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना डावललं जाण्याची भीती आहे। पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्याला याचा मोठा फटका बसणार असल्याने मत्स्य व्यवसाय संघटनेने या GRला विरोध केला असून हा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि याच संदर्भात मत्स्य व्यावसायिकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। राज्य सरकारने 2023 मध्ये मत्स्य व्यवसाय करण्यासाठी एक GR काढलेला आहे। तो GR कुठेतरी आता मत्स्य व्यवसाय करणाऱ्यावर गदा आणणार असल्याचा आरोप जे आहे ते मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संघटनेचा आरोप आहे। आपल्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी थेट विचारणा करूया। भाऊ, काय सांगाल, 2023चा GR कुठेतरी मत्स्य व्यवसाय करणाऱ्यावर गदा आणणार आहे असा तुमचा थेट आरोप आहे। काय नेमकं तो GR आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा। परंपरागत जे मासेमार आहेत त्यामध्ये मासेमारीची व्याख्या राज्य सरकारने बदलवली आहे। त्यामध्ये कोणीही हा मासेमार होऊ शकतो, म्हणजे त्यावरती आपण हे म्हणू शकतो की बाहेरील आक्रमण, त्यावरती घुसखोरी त्याच्यामध्ये होऊ शकते। दुसरा विषय आहे की अंतर या शासन निर्णयामध्ये वाढवून गेलं आहे, म्हणजे 30 किलोमीटरपर्यंत त्यामध्ये सभासद होऊ शकतो। त्यानंतर जलक्षेत्र जे आहे ते 50 हेक्टरवरती एक संस्था, त्यामुळे काय होईल, एका तलावर एका जलाशयावरती अनेक संस्था जर निर्माण झाल्या तर यामुळे अनेक बाहेरील जे घुसखोरी आहे ती वाढेल। त्याच पद्धतीने आमच्या या शासन निर्णयावरही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ बैठक बोलवावी आणि 3 जुलै 2019 प्रमाणे जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे तो शासन निर्णय लागू ठेवावा। जे प्रमुख मच्छीमार आहे त्यांना कुठेतरी डावललं जाईल। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।